बैंक ऑफ इंडिया आरसीटी। आरसीटी का मतलब है रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इंस्टीट्यूट। यह इंस्टीट्यूट ग्रामीण लोगों के लिए रोजगार तैयार करती है। और हर एक व्यक्ति अपने पैरों पे खड़ा रहे इसके लिए एक ट्रेनिंग देती है। यहाँ पे बकरियों को पालने की ट्रेनिंग, मशरूम ट्रेनिंग, दुग्ध व्यवसाय ट्रेनिंग, कुक्कुट पालन, हनीबीज, ऑटोमोबाइल की ट्रेनिंग, ऐसे बहुत सारी, इवन फोटोग्राफी, फास्ट फूड स्टॉल, ऐसे बहुत सारी ट्रेनिंग्स प्रोवाइड कराती है। इसी सिलसिले में उदय राउत सर से हमारा डिस्कशन हुआ, बात हुई। फिर उन्होंने प्लांट विजिट के लिए रिक्वेस्ट की और इनको तकरीबन 12 लोग हैं जो इंटरेस्टेड थे, वो सारे लोग मशरूम प्लांट विजिट के लिए और प्रैक्टिकल के लिए प्लांट पे आए। देखिए सब में कितना उत्साह है। ये है बादल, और बादल की तबीयत पहले ख़राब रहती थी लेकिन आज इतने उत्साह से मशरूम फार्मिंग कर रहा है और बहुत अच्छे। वो खुद अपने इंटरव्यू में बता रहा है। आखिरी में ज़रूर सुनिएगा बादल का इंटरव्यू। कोई भी काम करना अपने आप में एक दिलचस्पी होती है। अगर वो दिलचस्पी लेके अगर आप काम करते हो तो 100% आप सक्सेसफुल होते हो। इन लोगों ने ना कि मशरूम फार्मिंग की है बल्कि उसको सही तरीके से अच्छे रेट में मार्केट में बेचा भी है। मशरूम का उत्पादन तो कोई भी कर लेता है लेकिन उसको सेलिंग करने के लिए एक जुनून और जोश चाहिए। वही जोश इन लोगों में है। इन्होंने मशरूम का उत्पादन सिर्फ किया ही नहीं तो उसको सही तरीके से सही रेट में बेचा भी है। और उसी को आगे बढ़ाने के लिए, इनको बड़े लेवल पे करने के लिए किसी प्लांट को विजिट देना ज़रूरी था। इसलिए यहाँ पे आकर उन्होंने मशरूम प्लांट की फार्मिंग किस तरीके से की जाती है ये सही तरीके से देखा, सीखा, प्रैक्टिकल किया और भविष्य में इसको ये लोग अप्लाई भी करेंगे। भविष्य में इसको बड़ा करने के लिए एक सहयोग की आवश्यकता होती है और सभी लोगों में एक सहयोग की भावना है। सब लोग एक साथ में काम करते हैं। इस तरीके से हमारा ये टैंक था और यहाँ पे स्टरलाइजेशन करते हैं। ये हमारा 1500-2000 बैग का प्लांट है। टोटल 6000 बैग की कैपेसिटी है। ये पिंक ओयस्टर मशरूम है। इसके बारे में लोगों को पता नहीं था, इनको पता नहीं था, लेकिन इन्होंने डिफरेंट वेराइटीज़ ऑफ ओयस्टर मशरूम, ये ब्लू ओयस्टर है, इतने 3 से 4 वेराइटीज़ हम यहाँ पे ओयस्टर के उगाते हैं। एक्चुअल में 7 वेराइटीज़ होती है। सागर काजू, फ्लोरिडा, ब्लू ओयस्टर। ये सागर काजू है, ग्रे कलर का होता है। वाइट फ्लोरिडा होता है, ब्लू, ये ब्लू कलर का ब्लू ओयस्टर है। उसके बाद में पिंक ओयस्टर भी है, आगे ये पिंक ओयस्टर है। तो इस तरीके से 3 से 4 वेराइटीज़ है। सिटिनोप्लेटस होता है येलो कलर का, बाद में यचू है, येलेम है और किंग ओयस्टर है। ये भी हमने नए बैग्स लगाए, इंस्टॉल किए हैं। माइसिलियम देखो किस तरीके से 3 दिन में रन हुआ है, 9 से 12 तारीख के बीच में। तो बेस्ट क्वालिटी स्पॉन और बेस्ट अच्छी तरीके से कल्टीवेशन करते हो, आप स्वच्छता रखते हो और सही हाथ से आप मशरूम के बैग्स भरते हो तो आपके बैग्स खराब नहीं होंगे, सही से कल्टीवेशन होगा। कुछ कम ज़्यादा रेशो आपको पकड़ के लेना पड़ेगा कि कम ज़्यादा हो सकता है, बैग्स थोड़े से ख़राब भी हो सकते हैं, 1-2%, 2-4%, तो आपका मशरूम फार्मिंग सक्सेसफुल ही 100% होगा। और मार्केट खुद ढूंढना पड़ेगा। जो इन्होंने किया है, जो आपके सामने दिख रहे हैं, इनके इंटरव्यू भी आप ज़रूर सुनिएगा कि उन्होंने अपने इंटरव्यूज़ में क्या क्या कहा है। सिर्फ मशरूम फार्मिंग ही नहीं तो अलग अलग रिलेटेड, जैसे स्त्रियों के लिए ब्यूटी पार्लर का है, जेंट्स के लिए मेंस पार्लर का भी है, मोबाइल फ़ोन दुरुस्ती है, फोटोग्राफी है, सीसीटीवी कैमरा इंस्टॉलेशन है, फास्ट फूड जैसे स्टॉल है। ये सारी ट्रेनिंग बैंक ऑफ इंडिया आरसीटी प्रोवाइड कराती है। तो वहाँ पे जाके ज़रूर ट्रेनिंग लीजिए और अच्छे से वहाँ पे पढ़िए। यहाँ पे जो ट्रेनिंग मिली है ये बैंक ऑफ इंडिया वर्धा आरसीटी से मिला है।
मॅडम तुमचं नाव सांगाल आणि तुम्ही इथपर्यंत आले त्याचा एक थोडक्यात 2 मिनिटांमध्ये तुमचा प्रवास सांगा. माझं नाव सुषमा शेगवकर, मी वायगाव निपाणीवरून आले आहे. तसेच आमच्याकडे जाधव सर यांनी मशरूमचं ट्रेनिंग त्यासाठी आले होते, तर आम्ही केलं आणि त्यांनी कशा प्रकारे आम्हाला सांगितलं होतं हे मशरूम तयार करणे हे आम्ही केले. आणि त्याच्यानंतर आम्ही RCTमध्ये जेव्हा आमचा पेपर होता तेव्हा आमचे प्रफुल्ल शिंदे सर ते आले आणि त्यांना आम्हाला मोफत प्रशिक्षण दिलं आहे. तर आम्हाला आणि नंतर आम्ही म्हटलं सरनी म्हटलं की तुम्ही प्रशिक्षण जास्त नका करू, थोडं थोडं करून पहा, घरी 5-5 बॅगी भरून पहा, तुमची म्हणजे जे आपली करण्याची प्रतीक्षा म्हणजे पूर्ण होते की नाही होत ते पहा. आणि नंतर मग आम्ही पाहासाठी आलो इथे चिमूर या गावामध्ये आलो आणि आमची खूप इच्छा होती की यांचं म्हणजे थोडक्यामध्ये आपण असं पाहावं बा, आपले पैसे लागले तरी चालेल पण यांच्यापर्यंत जावं बा असं आमची खूप इच्छा होती. तर आम्ही इथे पाहिलं तर खूप म्हणजे असं मोकळं वातावरण वाटलं, छान वाटलं यांच्यावाला. आम्ही आजूबाजूला सगळं वातावरण पाहिलं की थंड वाटलं आणि यांचे मशरूम पण अलग अलग सिस्टीममध्ये पाहिले, पिंक कलर आणि तपकिरी कलर, व्हाईट कलर हे आम्ही प्रत्येक पाहिले. तर आम्हाला खूप असे वेगळे वाटले, तर आमची पण अशीच इच्छा आहे की आम्ही पण असंच करावं. धन्यवाद मॅडम, थँक्यू. मॅडम तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही प्रशिक्षणामध्ये जे तुम्हाला आमच्याकडून मोफत प्रशिक्षण मिळालं त्याच्याबद्दल तुम्ही काय काय म्हणजे सांगू इच्छिता? आम्ही जसं आम्हाला वायगाव निपाणी या गटामार्फत आम्हाला महिलांना मोफत प्रशिक्षण होतं मशरूमचं, ते आम्हाला मशरूमचं ट्रेनिंग दिल्यानंतर आम्हाला तिथे RCTला आम्ही गेल्यानंतर आम्हाला शेंडे सर मिळाले होते सर, त्यांनी आम्हाला मोफत आम्हाला अशी माहिती सांगितली. त्यानंतर आम्हाला उत्सुकता जागरण झाली की आम्ही त्यांच्या प्लॅनवर प्रत्यक्षात जावं, बघावं आणि त्याबद्दल आम्हाला पुढे पण करायचं असल्यामुळे आम्हाला त्या काही प्रश्न होते ते आम्हाला सॉल्व्ह करायचे होते सरांना विचारून. ते सरांनी आम्हाला डेट दिली, त्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला सरांनी टाईम दिला आणि सगळ्यात त्याबद्दल माहिती, मशरूमसाठी जागा कशी अवेलेबल करायची, बेड कसं तयार करायचं, मशरूमची काळजी कशी घ्यायची, इतर सर्व माहिती आम्हाला सरांनी फ्रीमध्ये सांगितली आणि चांगल्या उत्तम प्रकारे सांगितली. त्यानंतर आम्हाला म्हणजे ज्या बॅगा असतात की आम्ही फक्त सोयाबीनच्या फुटारातून भरल्या होत्या, त्यानंतर आम्हाला सरांनी भात पेंडा याच्यातून कशा बॅगी भरायच्या, त्या कशा कव्हर करायच्या हे आम्हाला ती बी ट्रेनिंग आम्ही सरांना आम्हाला मोफत दिलं. खूप छान प्रकारे सांगितलं, आम्हाला उत्तम प्रकारे आम्हाला त्याच्याबद्दल सोयी पण दिल्या, त्याचा आम्ही सरांचे खूप धन्यवाद मानतो. नमस्कार. थँक्यू मॅडम. नमस्कार सर, माझे नाव जयश्री किंगावकर आहे, मी वडगाववरून आली आहे. तसंच आल्याबरोबर इथे आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि कसं यावाल्या व्यवसायामध्ये आम्हाला खूप इंटरेस्ट वाटला आणि खूप प्रॉफिट भेटेल याची आम्हाला इच्छा आहे, आम्ही पण करू असं आम्हाला वाटतं. माझ्या हाताला रॉड लागलेला असल्यामुळे तरी पण मी कमीत कमी वेळामध्ये बॅग भरू शकते 3 असं माझा उल्लेख आहे त्याच्यामध्ये आणि मला याची आवड पण आहे करायची, पण तरी काही कारणास्तव नाही करू शकत, पण करू आपण पुढं. तुमचं सरकार सर सहकार्य असणारच आहे आम्हाला, तुमचं असेल तर आम्ही खूपच पुढे जाऊ असं आमची इच्छा आहे सर. आणि हे आम्हाला इथे आल्यावर खूप आम्हाला चांगलं वाटलं आणि तुमचे पूर्ण बेड्स वगैरे पाहून आम्हाला खूप चांगलं वाटलं. तर आपल्याला पुढे जायचं असलं तर आपण कारण सांगत नाही आणि कारण सांगणारे लोक पुढे जात नाही. बरोबर आहे, करायचं आहे तर काहीतरी करायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. धन्यवाद मॅडम. माझा नमस्कार, माझे नाव रोशनी सुधीर मस्कर, मी वायगावून आले आहे. मी मशरूममध्ये ट्रेनिंग घेतलं, जाधव सरांनी, राऊत सरांनी, लांडगे मॅडमने आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला. तेव्हा प्रफुल्ल शेंडे सर इथे विजिट द्यायला आले होते, त्यांनी आम्हाला मोलाचा वेळ दिला, सरांचे मी आभार मानते. आणि सरांना आम्हाला 12 तारीख दिली होती विजिटसाठी, तर आम्ही गाडी केली आणि 12 जण आम्ही या फ्लॅटमध्ये बघण्यासाठी आलो. आम्हाला खूप इच्छा होती पण काही वेळ जमत नव्हती, काही इच्छा आमची मनातून राहत होती. आज जरी माझी इच्छा मनातच राहत होती, ते सगळ्यांना आज सहकार्य दिलं आणि सगळी माझी टीम तयार झाली. माझी उत्साह झाली की मी ह्या प्लॅनमध्ये बघावं, ते यशस्वी झालं. आणि मी नाही का पांढरेच मशरूम बघत होते, पण इथं आल्या मला पिंक मशरूम पाहायला भेटले आणि कलर सुद्धा याचा एवढा सुंदर आहे. आणि मला इथे पण खूप सारा अनुभव आला हे सरांचं. आपण ड्रममध्ये करतो पण इथे सरांनी प्लॅस्टिक कशा प्रकारे अवेलेबल केले आणि भातपेंडा आम्हाला प्रॅक्टिकली भरून दाखवला, ते सुद्धा आम्हाला पाच कशा प्रकारे बनायचं, त्या कशा भरायचे, ते खूपच चांगलं मार्गदर्शन इथं आम्हाला मिळालं. आणि माझा हा वेळ वाया काहीच गेला नाही, हा अमूल्य वेळ मला इथे सरांना दिला, त्यापासून आम्ही सगळ्यांचे मशरूम टीमतर्फे सरांचे खूप आभार आहोत. नमस्कार, माझं नाव ललिता कुंभारे, मी वायगाववरून आलेली आहे. त्याचप्रकारे हे RCTमध्ये ट्रेनिंग भेटलेलं होतं. म्हणताना मला सांगताना असं वाटलं 10 दिवसाचं फुकट्याचं ट्रेनिंग आहे,
पण जर मी विचार केला तर याच्यामध्ये माझं नशीब घडू शकतो. आणि त्यानंतर मी इतकं केल्यावर जेव्हा मी इथे GBS सरांच्या शेटे सरांच्या त्याला व्हिजिट जायला आली तेव्हा माझं मन पुन्हा पक्क झालं का मी हे करूच शकतो. आणि पुन्हा जर मला कुठे विकायचं प्रॉब्लेम झाला काही झाला त्यांनी ते पण सांगितलं का तुम्ही घाबरू नका, तुमच्या पाठीशी मी आहे. म्हणजे याच्यामुळे आमची पुन्हा एक प्रकारची जिद्द वाढली. आणि हे मशरूम ज्या ज्या प्रकारचे आहे आमच्याकडे अवेलेबल होतं आम्ही इथे प्लॅनमध्ये येऊन बघितलं. त्याच्यामुळे यासाठी तर मी सरांचं खूप जास्तच प्रमाणात आभारी आहे की त्यांनी आपला प्लॅन दाखवला. नाहीतर सहसा कोणी हातपाय झटकते नाही आमच्या प्लॅनवर येऊ नका, व्हिजिटचे पैसे द्या, हे करा. पण यामध्ये सरांनी आम्हाला इतकं म्हणजे प्राधान्य दिलं का न पैसे घेता आणि न काही घेता आम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलं. त्यांनी आम्हाला त्यांच्या मशरूमच्या बॅगांना हात लावायची परमिशन दिली, फिरायची परमिशन दिली. यासाठी मी त्यांचं खरंच मनपूर्वक अभिनंदन करते. आणि एवढं बोलून मी माझी दोन्ही. माझे नाव मोनाली अमोल साठवणे, मी वायगाव निपाणी येथे रहिवासी आहे. आम्ही 10 दिवस आज ते तिथं मशरूमचं ट्रेनिंग घेतलं आहे. आम्हाला उद्धव राऊत सरांनी आणि GBS अब्दुल शेंडे सरांनी पण आम्हाला ते मोफत प्रशिक्षण दिलं आहे. नंतर आम्ही घरी पण प्रॅक्टिकल केलं आहे. आणि त्यापासून आम्ही जे म्हणजे मशरूम जे आमचं उगवलं आहे ते पण विकलं आहे. त्यामध्ये आम्हाला प्रॉफिट वाटलं. त्यामुळे आता आम्ही डबल हा बिझनेस सुरू करणार आहे. इथे सरांचा GBS अब्दुल शेंडे सरांचा आम्ही मशरूम प्लॅन बघण्यासाठी आलो आहे. त्यानंतर आम्हाला बघून खूप छान वाटलं. आता आम्ही आणखी मशरूमचा बिझनेस. नमस्कार, माझे नाव पूजा महादेव चतुर, मी वायगाव येथे राहते. आणि जेव्हा मला ट्रेनिंग घ्यायचं होतं तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की जा आणि तू ट्रेनिंग घे, त्याच्यातून तुला काही फायदा होत असेल तर काहून नाही घ्यायचं बा. त्याच्यानंतर मग मी 10 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर मी मोनाली ताईकडे प्रॅक्टिकल केलं. त्याच्यामुळे मग ते माझे मिस्टर म्हणत होते की तेवढ्या दूर जाणं येणं करण्यापेक्षा आपल्या घरी मी तुला जागा अवेलेबल करून देते, तू आपल्या घरीच कर. आणि माझा पण सपोर्ट आहे बा, मी पण करू लागते तुला. त्याच्यामुळे मी खूपच आनंदात आली की माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट करतात आणि ते प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतात. आणि मग मी इथे आली पाहायला, प्लांट बघायला आली मी, तर मला खूप असं वाटलं की करावं बा, याच्यातून आपल्याला काहीतरी होऊ शकते, आपण काहीतरी नाव कमवू शकतो. तर इथं आल्याच्या नंतर आता मी घरी जाऊन प्रॅक्टिकल करणार आहे आणि माझे मिस्टर पण मला सपोर्ट करणार आहे. त्याच्यासाठी मी खूप आनंदात आहे. माझं नाव वनमाला मुकीम नगर. आम्ही RCTचं ट्रेनिंग RCTमध्ये मशरूमचं ट्रेनिंग घेतलं होतं. तिथे प्रॅक्टिकल थेरी सगळं शिकलो. पण काही माहिती मार्केटिंगची मिळाली पण थोडी कमी मिळाली. मग आम्ही इकडे आलो प्रफुल्ल शेंडे सरांचा फ्लॅट पाहायला. तिथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला टॅग कशा भरायच्या त्यांच्या पद्धतीने सांगितलं. त्याला होल कसे पाडायचे, पाणी कसं द्यायचं, पाणी कसं मारायचं त्यांच्यावर. आणि मार्केटिंगबद्दल पण माहिती दिली की आपण हे सगळं तर केलं पण याची मार्केटिंग कशी करायची हे महत्त्वाचं मार्गदर्शन केलं त्यांनी. सुकलेली याची मार्केटिंग कशी करायची ते पण सांगितलं. ओल्याची मार्केटिंग कशी करायची ते पण सांगितलं. दुसऱ्यापर्यंत कसं न्यायचं, त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं, हे सर्व त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं. जय मल्हार, नमस्कार. माझं नाव बादल घोडे आहे आणि मी शिरसगाव धनाटे इथून आलो आहे, वर्धा सिटी. आणि मला तसं तर मला ब्लड कॅन्सर झाला होता आणि मला त्यांच्याबद्दल मला सरांनी असं माहीत नव्हतं की मला याच्याबद्दल इन्फेक्शन होईल का काय होईल असं, कारण की मला अजूनपर्यंत अनुभव भेटला नव्हता याचा. आणि हे मशरूम काय आहे आणि कसं आहे हे पण नव्हतं माहीत मला. आणि सरांनी सांगितलं तुला थोडंसं म्हणजे असं हे राहायचं आहे, सावधान राहायचं आहे, मास्क लावून लाव. सरांनी असं सांगितलं की मशरूमच्या स्पोर्टमुळे मला इन्फेक्शन होऊ शकते, त्याच्याबद्दल मला मास्क लावायला लावलं. आणि मला पण माहीत नव्हतं की याने इन्फेक्शन होणार. आणि मला जेव्हा मी मशरूम केलं त्याच्या दिवशी जेव्हा मी बिमार झालो तेव्हा मला माहीत झालं की खरंच याने इन्फेक्शन होती. आता तसं मी केलं, माझी हेल्प माझ्या मित्राने साईनली केली, त्याच्यावर पण धन्यवाद आहे. आणि त्याला काहीच मी हेल्प नाही केली हे पण मला माहीत आहे. आणि त्याने सगळ्यात जास्त हेल्प केली माझी. आणि त्याने म्हणजे असं मी काहीच म्हणजे मी भरलंच नाही. तसं तर आज मी भरलं आहे, सरांनी सांगितलं तशाने. आणि मशरूम कसे आहे आणि इथे आल्याबरोबर मला अलग अलग प्रकारचे मशरूम माहीत पडले
म्हणजे अलग पिवळे आहे, कोणते निळे आहे, कोणते पांढरे आहे, म्हणजे असे. आणि मला सगळं चांगल्या प्रमाणे माहीत पडलं आणि RCTचा धन्यवाद करतो काय. आणि धुर्वे मॅडमनी पण सांगितलं आहे आणि शेंडे सरांनी पण सांगितलं आज कसं करायचं काय करायचं. आणि शेंडे सर पण आले होते, त्यांच्यासोबत भेटून खूपच छान वाटलं, कारण की त्यांनीच मला माझ्या बिमारीबद्दल असा काही झाला आहे, असं होऊ शकते, काही होऊ शकते, काही नाही, तर त्यांनीच सांगितलं. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द सांगते. जय महाराज. माय नेम इज साहिल कोरा. मला जेव्हा मशरूमच्या ट्रेनिंगबद्दल माहिती पडलं तेव्हा मी मॅडमला अगोदर नाहीच म्हणालो. मी म्हटलं खूप साऱ्या महिलाच राहणार आहे, मुलं एक पण नाही आहे. तर मग तेव्हा बादलनी मला म्हटलं मी पण आहे, चल आपण दोघं पण जाऊ. नंतर मग कसं बादलमुळे मी पण हे झालो की चल बा बादल दोघं पण करू आपण. आम्ही रेग्युलर दोघंही जण 8 दिवस रेग्युलर गेलो. आणि कसं मी गाव माझा उद्योग फाउंडेशनमध्ये पण काम करतो. आपल्या देशात नाही तर बाहेरच्या देशात मागणी आहे असं सरांनी सांगितलं. आणि कसं त्याच्यातलं एक हे युनिट आमच्याकडे पण आहे, ते म्हणजे गाव माझा उद्योग फाउंडेशन.